जे मंत्री म्हणू किंवा खासदाराच्या मुलीसोबत जर असं होऊ शकतं तर बाकीच्या मुलींचा तर आपण विचारच करू शकत नाही। सरकारला मी म्हटलं की तुम्ही काय बांगड्या घातल्यात काय थांबवायला? या जिल्हा प्रशासनाने पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई केलीच पाहिजे। तुम्ही पाहताय मराठी मंडळी। मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावात संत मुक्ताई यात्रेदरम्यान केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची काही टवाळखोरांनी छेडछाड केल्याची धक्कादायक घटना घडली। या घटनेने राज्यात मोठी खळबळ उडाली असून यात राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याने प्रकरण अधिकच गंभीर झाले। महाशिवरात्री निमित्त संत मुक्ताई यात्रेसाठी मोठ्या प्रमाणावर भाविक कोथळी गावात जमले होते। रक्षा खडसे यांच्या मुलीने या यात्रेत सहभाग घेतला होता। त्यावेळी काही तरुणांनी तिचा पाठलाग केला आणि पाळण्यात बसताना तिच्यासोबत व्हिडिओ चित्रित करण्याचा प्रयत्न केला। सुरक्षा रक्षकांनी हा प्रकार लक्षात घेताच त्यांनी टवाळखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपींनी सुरक्षा रक्षकांशी झटापट केली। या घटनेमुळे संतप्त झालेल्या रक्षा खडसे यांनी तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली। नाही पण ताई त्यांनी तसं काही केलं नाही आणि मी काही असं त्याला सपोर्ट वगैरे नाही केला त्या पोलिसांना। धिंगाणा करून ठेवल बरं, हे लक्षात ठेवा। बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश दिले। त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की या कृत्यामागे विशिष्ट राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत आणि त्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही। पोलिसांनी तातडीने हालचाल करून 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि 3 जणांना अटक केली। मुख्य आरोपी अनिकेत भोईला ताब्यात घेण्यात आले असून एका अल्पवयीन मुलाची चौकशी देखील सुरू आहे। या प्रकरणातील आरोपीपैकी पियुष मोरे हा शिवसेना शिंदे गटाचा कार्यकर्ता असल्याचे स्पष्ट झाले। तो यापूर्वी भाजपमध्ये होता आणि त्याने शिवसेनेत प्रवेश केला होता। पण काही झालं मुक्ताईनगर मतदारसंघात की खडसे फॅमिलीने फक्त आमदार आणि आमदारांच्या लोकांचं नाव घ्यायचं, हे काही मला पटत नाही की अशा पद्धतीत तुम्ही होऊ द्या ना दूध का दूध पाणी पाणी। शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनीही तो आपला कार्यकर्ता असल्याची कबुली दिली, मात्र त्यांनी आरोप फेटाळत सांगितले की पियुष मोरे हा गोंधळ सोडवण्यासाठी तिथे गेला होता। त्याला जबरदस्तीपणे यात गोवले जाते, तरीही जर तो यात दोषी आढळला तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे देखील त्यांनी स्पष्ट केले। या प्रकरणामुळे महायुती सरकार अडचणीत आले। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे। आधीच राज्य सरकारमध्ये विविध वाद आणि घोटाळ्यांमुळे गोंधळ सुरू असताना आता हे नवीन प्रकरण समोर आल्याने शिंदे गटाला राजकीय कोंडीला सामोरे जावे लागत आहे। विरोधकांनी या प्रकरणावरून सरकारला धारेवर धरले। जर केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची सुरक्षा सरकार देऊ शकत नसेल तर सर्वसामान्य मुलींचे काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे। तसेच या प्रकरणात भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते असल्याने सरकारवर पक्षपातीपणा केल्याचा आरोप केला जात आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांनी कठोर कारवाईचे आश्वासन दिले असले तरी आरोपींना राजकीय पाठबळ मिळत असल्याचा आरोप विरोधक करतात। मुक्ताईनगर पोलिसांनी वेगवान कारवाई करत 3 आरोपींना अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे। पोलिसांनी सांगितले की या प्रकरणात पुरावे गोळा करून न्यायालयात सबळ पुरावे सादर केले जातील। तसेच या प्रकरणात दोषींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे। हा प्रकार अधिवेशनाच्या तोंडावर उघड झाल्याने महायुती सरकारसाठी मोठे संकट उभारले। आधीच एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, त्यातच हा नवीन प्रकार समोर आल्याने सरकारची अधिक कोंडी होऊ शकते। त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हे प्रकरण हाताळताना अत्यंत सावध राहावे लागणार आहे। रक्षा खडसे यांच्या मुलीवरील छेडछाड प्रकरण केवळ गुन्हेगारी स्वरूपाचे नसून त्याला राजकीय रंगही चढलाय। यात महायुतीतील पक्षांचा सहभाग असल्याने सरकारला मोठ्या दबावाला सामोरे जावे लागत आहे। या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई होणार का की राजकीय रस्सीखेच सुरू राहील हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। मात्र या घटनेने राज्यातील महिलांच्या सुरक्षतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केले। आता या विषयावर तुम्हाला काय वाटतं, व्यक्त व्हा, तुमचं मत नक्की कमेंट करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या मराठी मंडळी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।